नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची खीर. तर त्यासाठी मी घेतला इथे बारीक साबुदाणा भिजवलेला, थोडंसं केशर आहे आणि इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, एक बीट आहे आणि दुधाचं पॅकेट आहे. तर तुम्ही म्हणणार आता हे बीट मध्येच काय करताय, तर बीटचा थोडासा ट्विस्ट आहे, तो तुम्हाला नंतर कळेल. चला, आता ही खीर जी आहे ती मी केशर फ्लेवरची बनवणार आहे. तर आपल्याला काय करायचं, हे केशर जे आहे ते दुधामध्ये भिजत घालायचंय. दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं याच्यासाठी. आणि आता हे बीट आपण बारीक करून घेऊ. चला, बीट पण आपलं बारीक झालेलं आहे. आता आपण खीर करूया. चला, आता मी कढई तापत ठेवले. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, तूप घालायचंय कढईमध्ये. ड्रायफ्रुट्स आहेत बारीक केलेले, ते थोडेसे फ्राय करून घेऊया तुपामध्ये. आपले ड्रायफ्रूट मस्त लालसर झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ओल्या नारळाचा किस. हा ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. नसेल घालायचा तर काही हरकत नाही. हे छान मस्त असं परतवून घ्यायचं. आणि आता हा किस सुद्धा छान परतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो साबुदाणा आहे तो ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचा छान असा. ते परतला तर काय होतं, ह्याचे जे हे साबुदाणे जे आहे ते खिरीमध्ये एकदम असं ट्रान्सपरंट दिसतात, त्यामुळे खीर एकदम छान दिसते. आणि हे नाही परतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आपण ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये दूध. छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी उकळी येऊन द्यायची. आता तुम्ही बघू शकता, याला मस्त अशी उकळी आली आहे. तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. साखर तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता या स्टेजला आपल्याला काय करायचं, आपण जे केशर मिक्स केलेलं होतं दुधामध्ये ते पण घालून घ्यायचं याच्यामध्ये. आणि छान मिक्स करून घ्यायचं. वाव, तुम्ही बघू शकता कलर किती छान आला ह्याला. आणि आता याच्यामध्ये थोडंसं टेस्टनुसार मीठ ऍड करायचंय आणि किशमिश. चला, आता आपली खीर रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि थिक अशी ही खीर बनलेली आहे. तर आता मी ही खीर काढून घेते प्लेटमध्ये. आणि आता तुम्ही बघू शकता इथे थोडीशी खीर मी ठेवलेली आहे. तर आपण मगाशी जे बीट बारीक केलं होतं ते ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे उपवासाला तर काय बीट चालत नाही, तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना हे देऊ शकता. तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडे तुमचा शंभू आहे छोटा, तर त्याच्यासाठी ही खीर मी बनवते. आणि तुमच्याकडे कोणी गेस्ट वगैरे आले तर तुम्ही त्यांना ही साबुदाण्याची स्वीट खीर खायला देऊ शकता. चला, आता याला पण छान अशी उकळी आलेली आहे. थोडासा पीठचा कच्चापणा जाण्यासाठी याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे खीर. आता दोन्ही खीर मस्त अशा रेडी झालेल्या आहेत. आणि थोडासा नट्टाफट्टा पण करून घेऊया. तर उपासवाल्यांना काही बीटची खीर खायला देऊ नका, नाहीतर उगाच शिव्या खाचाल तुम्ही. तर मंडळी बघू शकता तुम्ही, आता या डिशचा मेकअप वगैरे सगळं करून झालंय. आणि तुम्हाला कशी वाटली ही साबुदाण्याची खीर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम इझी आणि क्विक अशी आहे. तुमच्याकडे जर पाहुणे वगैरे आले तर तुम्ही ही खीर नक्की करून द्या. ही तर नेहमीच आपण बनवतो, पण बीटरूटवाली खीर नक्की द्या, त्यांनाही आवडेल.
आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.